वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे हो नकारान भरे. विटेवरे ज्याचे पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. विटेवरे ज्याचे पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा. मार्ग हाची सोपा सुखरूप, विटेवरे ज्याची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रथम नमन करो गणनाथा, उमाशंकराची सुता. चरणावरी ठेवूनी माथा, साष्टांग आता दंडवत. दुसरी वंदू सारजा, जे चतुराननाची आत्मजा. वाकसिद्धी पाविजे सहजा, तया चरण ओजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण, ज्यांचे निपुण्य पावन. प्रसन्न होती श्रोते जन, त्या माझे नमन दंडवत. आता वंदू साधू सज्जन, रात्रंदिवस हरीचे ध्यान. विठ्ठल नाम उच्चारिती जन, त्या माझे नमन दंडवत. आता वंदू रंगभूमिका, कीर्तनी उभे होती लोका. टाळ मृदंग श्रोते देखा, त्या माझे नमन दंडवत. ऐसे नमन करोनी सकळा, हरी कथा बोले बोबड्या बोला. अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चलवी सकळा नामा म्हणे विठ्ठला विठला. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. विठ्ठला विठ्ठला. सेवितो हा रस वाटितो अनेका, सेवितो हा रस वाटितो अनेका. घ्या रे हो नकारान भरे. विटेवरे ज्याचे पाऊले समान, तोची एकदान शूरदाता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे कोठाळा, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामधील आज तिसऱ्या दिवसाची कीर्तन गोपी सेवा.
या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती देहू निवासी श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा हा अभंग असून या अभंगाद्वारे तुकोबाराय लोकांना भक्ती मार्गामधला आनंद व्यक्त करतात, आनंद सांगतात की या भक्ती मार्गामध्ये हरिभक्तीमध्ये ब्रह्मरस आहे आणि हा ब्रह्मरस मी सेवन केलेला आहे, तुम्ही सुद्धा सेवन करा। त्याची गोडी शब्दाच्या पलीकडे आहे आणि जो विठ्ठल विटेवर समान पाऊल ठेवून उभा आहे तो या जगातला एकमेव दानशूर असा दाता आहे। तुमच्या मनात जी इच्छा आहे ती विठ्ठलाकडे मागा, पूर्ण होईल। आणि हा हरिभक्तीचा भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठीच केवळ मी वैकुंठातून या ठिकाणी आलेलो आहे असा आपल्या अवताराचाही उद्देश आणि भक्ती मार्गातला आनंद असं दुहेरी ब्रह्मरसाचं पारण श्रोत्यासाठी अभंगाद्वारे तुकोबाराय करतात। विठ्ठला विठ्ठला सर्वसाधारणपणे आपण पाहिलं तर प्रत्येक मनुष्य हा सुखाच्या पाठीमागे लागलेला आहे। प्रत्येकाला वाटतं मला आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परंतु या संसारामध्ये सुख नाही। सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणैक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, पण माया वेष्टीला जीव माझा, या मायेत मी पडलेलो आहे आणि खोट्या अहंतेला जपलेला आहे, देह तादात्म्याला जपलेला आहे, वासनेचा गुलाम झालो, विकारांचं माझ्यावर अधिराज्य आहे। या विषय विकार वासना काढल्याशिवाय भक्ती मार्गातला आनंद कळणार नाही, भक्ती मार्गातली गोडी कळणार नाही। परंतु माणसाला असं वाटतं की विषयातच सुख आहे आणि तो त्या विषयात घडून जातो। मग संत येऊन उपदेश करतात की विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, फार काळ हे टिकणार नाही, अभराची सावली जाईल रया। विषयामध्ये सुख नाही, तू विषयात गुरफटतो, ध्यायते विषयांपुस संगस्ते सुपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशोन बुद्धिनाशात प्रणश्यते। असा जीवांचा नाश होत आहे। विषय एखाद्या विषयाचं चर्वण करतो जीव आणि त्या विषयानं मग काम क्रोधादी विकार वाढतात आणि त्याची बुद्धी नष्ट होते आणि एक दिवस त्याचाच नाश होतो। जसं पतंग दिव्यावर झेप घेतो, जेवढ्या जोरात झेप घेतो तेवढा तो मृत्यूला आमंत्रण देत असतो। त्याच पद्धतीनं पंचविषयात जीव गुरफटलेला आहे, शब्द स्पर्श रूप आणि रस आणि गंध, ह्या 5ही विषयानं 5 जणांचा नाश केला आणि हे 5ही विषय माणसाकडे आहेत। शब्द हरिण शब्द या विषयाला भुलला आणि त्याचा नाश झाला मृग आणि विसरला देह। जर सुंदर अशी बासरी वाजली, सुंदर असं संगीत केलं, संगीत ऐकल्यानंतर हरिण लुब्ध होतो, त्या आवाजाला मोहित होतो आणि मग त्याला पकडल्या जाते, परिणामी त्याचा नाश होतो। स्पर्श या विषयानं हत्तीचा नाश केला। हत्तीला पकडायचा असल्यावर मोठा खड्डा खोदल्या जातो आणि तिथं खड्ड्यामध्ये खड्डा हत्तीला दिसू नये अशा पुढे हत्तीनीला उभं केलं जातं। मग मात्र तो हत्ती स्पर्श या विषयामुळं त्याचा नाश होतो, तो खड्ड्यात पडतो। रूप पतंगाला वाटतं दिव्याचं रूप चांगलं आहे, झेप घेतो, रूपामुळं त्याचा नाश होतो। रस
माशाला वाटतं खायला काहीतरी आहे, पण गळ लावलेला असतो, घशामध्ये गळ अडकतो आणि मासा मृत्यू पावतो, म्हणजे माशाला मरण ओढवतो. रूप रस या विषयानं माशाचा नाश केला. गंध या विषयानं भ्रमराचा नाश केला. भ्रमर गुंतले सुमन कळिके, मध्ये तो राहतो. वास्तविकपणे असं लाकूड कोरण्याची सुद्धा हिंमत असते कुणामध्ये? भुंग्यामध्ये. परंतु कमळामध्ये मात्र तो गंध घेत बसतो आणि कमळ मिटलं तरी त्याला लक्षात येत नाही आणि परिणामी गंध या विषयामुळे त्याचा नाश होतो. आता हे पाचही विषय जर या 5 प्राण्यांचा नाश करत असतील, हे 5ही विषय माणसामध्ये आहेत म्हणल्यावर किती त्रस्त असेल माणूस. मग ज्या वेळेस हे 5ही विषय माणूस काढून टाकील, या विषयाला लुब्ध होणार नाही, तेव्हा हरिभक्तीमधला आनंद कळेल. विठ्ठल आता आपण साधारणपणे बघा ना, आपण सर्वजण विषयाच्या सुखामध्येच गुंतलेलो आहोत, म्हणून तर परमार्थाबद्दल फारशी आवड असताना दिसत नाही. विषयाचं पडळ आलेलं आहे, भ्रांतीचं पडळ आहे, ब्रह्मनिरास आहे. परंतु ते हरिण जसं धावतं मृगजळाच्या मागे, मृगजळ दिसे साचपण आहेसे, पण खोटियाचे पिसे उर फोडी. खोटच असतं पण त्याच्या मागं धावतं. तसा हा संसारही खोटा आहे. तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काय. खोटा आहे पण खरा दाखवतो. ही माया असा चित्रपट माणसाला दाखवते. खरं ते खोटं दाखवते आणि खोटं ते ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्या. पण दाखवते माया. जगत आपल्याला सत्य वाटतं पण नाही. एक दिवस माणसाला हे असार वाटलं पाहिजे आणि सार परमात्मा वाटला पाहिजे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, हे सार वाटलं पाहिजे. म्हणजे काय? येथे सार भगवंत. फलकट तो संसार आणि येथे सार भगवंत. सार काय? भगवंत आहे. म्हणून माणसानं सार आणि आसार याच्यामधून सार निवडून घेतलं पाहिजे आणि आसार काढून टाकलं पाहिजे. नित्यानित्य विवेक जर असेल तरच हे शक्य आहे. म्हणून नित्य काय, अनित्य काय, सार काय, असार काय, खरं काय, खोटं काय हे कळालं पाहिजे माणसाला. हे सत्य काय, असत्य काय. परमात्मा सत्य आहे. सत्य तू विठ्ठला. हे जेव्हा कळालं ना तेव्हा लक्षात येतं की हरेर नामेव केवलम. सत्यम सत्यम पुन्हा सत्यम हरेर नामेव केवलम. या जगात हरीचं नाम केवळ सत्य आहे असं आचार्य म्हणतात. मग तुकोबराय म्हणतात की असा आसार संसार दूर करायला पाहिजे आणि हरिभक्तीकडे माणसानं यायला पाहिजे. ज्याला हे जमलं त्याला ही गोडी कळाली आणि ज्याला हे जमणार नाहीत
तो या गोडीपासून वंचित राहतो. म्हणून ज्याला कुणाला परमार्थाचा आनंद घ्यायचा आहे तेने सांडावे हे लिगाड. धरोनी परमार्थ धरोनी भजनाची चाड, नित्य नियम आदरे. ज्याला ही गोडी पाहिजे, ज्याला हे मिळवायचंय, त्याच्यासाठी मात्र हे बाजूला सारावं लागतं. बाकीच्या गोष्टीतून मन काढून जेव्हा आपण देवाकडे मन लावाल ना, तेव्हा याच्यातला आनंद काही वेगळा आहे. विठ्ठल विठ्ठल. आता हे झालं विषयांचं, विकारांचं. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट माणसाला त्रास देते, ज्याच्यामुळे आपल्याला हे ब्रह्मरसाची गोडी कळत नाही. कोणती गोष्ट आहे? एक वासना नावाची गोष्ट. प्रत्येक माणसाला वासना आहे, इच्छा आहे, आशा आहे, तृष्णा आहे. या ज्या गोष्टी आहेत ना, याच्यामुळं देवाची गोडी कळत नाही. हे परमार्थातले अडथळे आहेत सगळ्यात मोठे. त्याच्यामध्ये माणसाची वासना कशात ना कशात अडकते. आणि ज्याची वासना विषयात कोणता तरी काहीतरी प्राप्त करायचे, मला हे हवंय ते हवंय, हे जोपर्यंत त्याचं हवं जात नाही तोपर्यंत त्याला परमात्मा आपलासा वाटत नाही. मग हे माणसाचं जात नाही, त्याला कारण आहे वासना. ही वासना काढल्याशिवाय तुकोबाराय म्हणतात ब्रह्मरसाची गोडी कळत नाही. ब्रह्मरस गोडी तयासी पावली, ब्रह्मरस गोडी तयासी पावली, वासना निमाली सफळ जाती. ज्याची वासना समूळ गेली, शब्द काय? समूळ गेली. आशा हे समूळ खणोनी काढावी, थोडी सुद्धा राहिली नाही पाहिजे. तशी वासना निमाली समूळ ज्याची वासना समूळपणे गेली, ब्रह्मरस गोडी तयाशी फावली. कुणाशी फावली? कुणाला मिळाली ब्रह्मरस गोडी? ज्याची वासना गेली त्याला. मग ही ब्रह्मरस गोडी मिळवण्यासाठी योगी जपी तपी अनेक दिवसापासून प्रयत्न करून वाट पाहतात, त्यांनाही मिळत नाही. ज्ञानी लोकांनाही मिळत नाही. मग तुकोबाराय म्हणतात भक्ती मार्गात मात्र आम्हाला ती मिळाली. फक्त भक्ती मार्गातच ही ब्रह्मरसाची गोडी आहे आणि आम्ही ती सेवन केलेली आहे. आम्ही सेवन करतो, ज्या अर्थी मी सेवन करून सांगतोय की याच्यात गोडी आहे, आणि तुम्ही सुद्धा ती घ्या. या विषयाच्या विकारात वाहून जाऊ नका. अभंगाचं प्रथम
अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात की मी हा ब्रह्मरस सेवन केलेला आहे. सेवितो हा रस, मी सेवन करतो कायम, म्हणजे मी सेवन करतो त्याची गोडी मी चाखलेली आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे आणि मज अनुभव आहे अंगे. मग मी ज्या अर्थी याची गोडी चाखले आणि म्हणून तुम्हाला सांगतो की घ्या रे होऊ नका रान बरी. तुकोबाराय म्हणतात मी सेवितो हा रस, नित्य काळ हरिभक्तीचा रस ब्रह्मरस मी सेवन करतो. मग तुम्ही काय करा, तुम्ही सुद्धा सेवन करा. आता असं सांगण्यामागं तुकोबारायचं कारण हे आहे की सेवितो हा रस वाटितो अनिका. त्याचं कारण आहे, एखादा आनंद आपल्याला झाला तर आपण तो इतरांना वाटल्यानंतर द्विगुणित होत असतो. बघा ना, आपल्याला मुलगा झाला, आपल्या मनासारखं नोकरी लागली, काही झालं की आपण काय करतो, सर्वांना सांगतो की मला हा आनंद झाला. कशातही आनंद होऊ द्या माणसाला, तो माणसाचा स्वभाव असा आहे की हा आनंद दुसऱ्यालाही द्यावा. किंवा उदाहरण सांगतो, तुम्हाला एखाद्या दुकानातली एखादी वस्तू चांगली आवडली की तुम्ही दुसऱ्याला म्हणता त्या ठिकाणी तू ती वस्तू घे, खूप छान आहे, का मी अनुभव घेतला, तो दुसऱ्याला सांगतो. तसं तुकोबाराय म्हणतात तुम्ही ब्रह्मरस घ्या. कोणता रस घ्या? आमरस नाही. आता सध्या आमरसाचे दिवस चालू आहेत. धोंडे जेवण असतं ना आपल्या इकडं, जावयाला धोंडे सोन्याचे का पुरणाचे. धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मास चालू आहे आणि अधिकस्य अधिकम फलम, हे पुरुषोत्तम मास आहे. पुरुषोत्तम मासात नामचिंतन म्हणजे अधिकचा वेळ अधिकच्या चिंतनात, काळ सारावा चिंतने, त्याच्यामध्ये चिंतने सरे तो धन्य धन्य काळ आहे. सकळ मंगळ मंगळाचे, म्हणजे अधिक महिन्यामध्ये अधिक चिंतन झालं पाहिजे, म्हणून हा पुरुषोत्तम मास आहे. या महिन्यामध्ये जास्तीचं चिंतन झालं पाहिजे. जेवढं चिंतन तेवढं पुण्य, तिळ तिळ पुण्य साचा पण. म्हणून काय विषय चालू होता की कोणता रस घ्या. आता लोक बरेच रस पित आहेत सध्या, वेगवेगळ्या प्रकारचा रस पान करत आहेत. परंतु तुकोबाराय म्हणतात हा रस असा, याची नशा काही वेगळी आहे. तुम्ही घेऊन बघा एकदा. ज्यांनी कुणी भक्ती रसामध्ये नाहून निघाला, ज्यांनी कुणी ब्रह्मरसाची गोडी चाकल्यावर दुसरी गोडीच त्याला कशात वाटत नाही. राम रसाची या चवी आन रस रुचती केवी. एकदा राम रसाची चवी घेतल्यावर दुसरी चव पुन्हा जिभेला लागतच नाही. त्याचं कारण आहे की या भक्ती मार्गामध्ये असा रस आहे की पुन्हा पुन्हा पुढता पुढती आस सेवावे. कोणत्याही माणसाला दुसरा रस एकदा प्राशन केला पुन्हा नको वाटतो, त्याच्यातली गोडी कमी होते. पण हा रस असा आहे की तो कधी विटत नाही. दुसरे रस विटतात आणि हा रस आविट आहे. हा रस कसा आहे? आविट आहे. आविट गे माये विटेना. आविट आहे, जवळी आहे परी भेटेना. जवळ आहे पण वासना विकार काढावे लागतात मग मिळतं. आणि आविट आहे, दुसरे सगळे रस विटतात, नको वाटतात, पुन्हा पुन्हा नको वाटतात. एकदाच एखादी गोष्ट वारंवार नको वाटते. पण हा रस किती वेळा घ्या नको वाटत नाही. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवावे. विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस. हे विटणारं सुख नाही भक्तिरस. पुढता पुढती आस सेवावे, हे पुन्हा पुन्हा सेवन करावं वाटतं, पुन्हा पुन्हा चवी चवी घेऊ घास, पुन्हा पुन्हा घ्यावं वाटतं, असं आहे. त्याच्यामुळं तुकोबाराय म्हणतात मी घेतलेला आहे आणि मी याचा अनुभव स्वतः घेतल्यामुळं तुम्हाला सांगतो की तुम्ही सुद्धा घ्या. ब्रह्मरस घेई काढा,
ब्रह्मरस घेई काढा. कोणता रस घे? ब्रह्मरस घे. जेने पीडा वारेल. जी काही पीडा आहे ती जाईल. कोणत्या पीडा? पाप ताप दैन्य ह्या पीडा आहेत. पुन्हा आध्यात्मिक आदी भौतिक आदी दैविक ताप आहेत. ह्या सगळ्या पीडा माणसाच्या नष्ट होतील. पण पथ्यनाम विठोबाचे आणि अनेक वाचे न सेवी. दुसरं घेऊ नको. विठोबाचं नाव घे. मग कसलाही रोग असू द्या या ब्रह्मरसामुळं जातो. अहो भव रोगासारखा रोग जातो तर दुसऱ्या रोगांचं काय? भवरोगा ऐसे जाय अनेक काय शुल्लके. दुसरं तर चिल्लर आहे म्हणले, दुसरं शुल्लक आहे. भवरोगासारखा रोग या ब्रह्मरसामुळे जर जात असेल तर तो तुम्ही प्राशन करा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी सेवन करतो, सेवितो हा रस आणि तुम्हाला सुद्धा वाटतो. वाटितो आणि का वाटीतच फिरतो. घ्या घ्या घ्या, देव घ्या देव घ्या, कोणी देव घ्या फुका न लगे रुका. मी वाटीतच फिरतो. जसं त्या गोपिका दही दूध घेऊन जात होत्या, पण दही घ्या दूध घ्या असं म्हणत नव्हत्या. त्या म्हणत होत्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. करता हातती मत घ्या गे, करता हातती मत घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. करता हातती मत घ्या गे, करता हातती मत घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी काय म्हणत होत्या गोपिका? त्यांना विसर पडला स्वतःचा. विषयी विसर पडिला निशेष आणि अंगी ब्रह्मरस ठसावला होता. त्यांनी ब्रह्मरस प्राशनच केला होता. म्हणून तर विक्रेतु कामा किल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्ती दध्यादिकं मोह वशादवोच गोविंद दामोदर माधवेती. त्या सारख्या गोविंद दामोदर माधव याच नामाचा जप करायचा. त्या म्हणायच्या जिभेला दुसरा रस सेवन करायचा नाही, फक्त ब्रह्मरस सेवितो हा रस. एकमेव रस त्यांच्या जिभेवर असायचा. कोणता? जिव्हे सदैवं भज सुंदरानी नामानि कृष्णस्य मनोहरानी समस्त भक्तार्थ विनाशनानी गोविंद दामोदर माधवेती. हा एकच रस त्यांच्या जिभेवर असायचा. आणि या रसाची गोडी त्यांना मिळाल्यामुळं त्यांना विषयाचा विसर पडला होता. देहभानावर नव्हत्या गोपिका. त्याचं कारणच होतं की ब्रह्मरसाचं सेवन केल्यामुळं. विठ्ठल विठ्ठल. एकदा या ब्रह्मरसाचं सेवन प्रल्हादानं केलं, ते गर्भातच केलं. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्णदाता. आणि एकदा प्राशन केलेला रस पुन्हा प्रल्हादाला दुसरा रस रुचला नाही. हिरण्यकश्यपूनं बऱ्याच वेळा सांगून बघितलं पण पोराला फरक पडला नाही. नारायण नामाचा रस शेवटपर्यंत कंठात धारण केला. कंठी धरीन नाम अमृताची वल्ली होईल राहिली शीतळतनू. नाम अमृताची वल्ली, नामामृत गोडी वैष्णवाला धली. योगी असा धली जीवन काळा. शेवटपर्यंत वाल्या कोळ्याला कसलाच गंध नव्हता. कशाचा? या ब्रह्मरसाचा. पण नारदांची भेट झाली आणि नारदांना त्यांनी विचारलं वाल्या कोळ्यानं, तुम्ही एवढे निश्चिंत राहता, आनंदात राहता, तुम्हाला असा कोणता आनंद होतो, असा कोणता आनंद तुमच्याकडे आहे, असा कोणता रस तुम्ही प्राशन करता? त्यावेळेस नारदांनी सांगितलं, राम रस मी पिलेला आहे, राम रसाची या चवीन आम्हाला आन रस रुचती केवी. मग मला तो प्राशन करता येईल का? नारदांनी सांगितलं, का नाही करता येणार, तुला सुद्धा करता येणार. मग राम नामाचा जप करण्यास सांगितलं. तो म्हणाला, मला मारा माराशिवाय दुसरं काही येत नाही, फक्त मारा एवढंच येतंय. मग त्याला राम नाम सुद्धा म्हणता येणं गेलं. मग त्यांनी सांगितलं, ठीक आहे, हा रस असा आहे की तू उलटा जरी जपलास, उलटा जरी प्राशन केलास, मरा मरा जरी म्हणलास तर एक दिवस राम होऊन जाशील. राम म्हणता रामाची होईची.
एवढ्याच वचनावर विश्वास ठेवला वाल्या कोळ्याला. जेवढे पातक होते, ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. हा रस सेवन केल्यामुळं वाल्याचा वाल्मिकी झाला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्यांनी ज्यांनी हरिनामाचा रस सेवन केला, हरिनामामृत सेवी सावकास मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे, नाथ महाराज हरिपाठात म्हणतात. जे कोणी हा रस सेवन करतात ना, सुखे सेवू ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा, नो हे मग बाधा काळदूत यमाची. पुन्हा कशाला बाधा? काळदूत यम कळी काळ त्याची न पाहे दृष्टी. पुन्हा असा ब्रह्मरस ब्रह्मानंद या हरिभक्तीमध्येच आहे, तो तुम्ही सेवन करा. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात, मी हा सेवन केला, सेवितो हा रस, आणि कायम सतत हा सेवन करतो मी, कारण मला त्याचा कधी कंटाळाच येत नाही. संसाराचा मात्र मला कंटाळा आला. विठले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसले, त्याचा मला कंटाळा आला, म्हणून तर ही गोडी लागली. आणि ही गोडी लागल्याशिवाय झाला हा वमन संसार. मला वमना इतका आता संसार नको वाटतो. त्याचं कारण आहे, मला देव प्रिय आहे. प्रभूवरल्या अनुरक्तीमुळं संसार नको वाटतो. आपल्याला आगतिकतेनं नको वाटतो. जरा संसारात दुःख आलं, जरा संसारात फजिती झाली की माणूस म्हणतो काय नाही पडलं संसारामध्ये. ही आगतिकता आहे. देवाला अनन्य भावानं शरणागती नाही. तुकोबरायची तशी नाही शरणागती, अनन्य भावानं देवाला शरणागती. आपली मात्र आगतिकते नाही. म्हणजे संसारात दुःखाचे चटके बसले म्हणून आपल्याला देव आठवतो. पण तुकोबरायचं तसं नाही. सुख दुःखे समे कृत्वा, दोन्हीतही देव आठवतो, दुःख असो सुख असो. ते म्हणतात, आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्ती, होणार ते होते प्रारब्धेची. जे होणार ते हो, काय घडेल ते घडो या शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. आम्ही त्या नारायणाला जवळ केले, हरिभक्तीतला आनंद सेवन करतो आणि त्या आनंदातच आम्ही लीन राहतो. विठ्ठल विठ्ठल. मग तुकोबाराय लोकांना म्हणतात की तुम्ही ह्या घ्या, रानभरी होऊ नका. का रानभरी होऊ नका? विषयाच्या विकाराच्या रानोमाळ भटकत फिरू नका. आड राणी भरले जग, आड रानानं फिरू नका. रानोमाळ विकारात अडकून फिरू नका. फिरल्यामुळं तुमचा नाश आहे. त्यापेक्षा तुम्ही ब्रह्मरस सेवन करा. हा रस सेवन केल्यावर तुम्हाला विकारांची बाधा होणार नाही आणि तुमचं आयुष्य वाया जाणार नाही. नाही तर मनुष्यपणा केली हानी, मग तुम्ही मात्र मनुष्यपणाला हानी करताल. त्यामुळे तुम्ही हा रस सेवन करा. विकाराच्या ह्याच्या नादामध्ये रानोमाळ भटकत फिरू नका. विठ्ठल विठ्ठल. मग जो देव विटेवर समान पावले ठेवून उभा आहे ना, तो या जगामध्ये एकमेव दानशूर दाता आहे. अभंगाचं ध्रुव.
महादेव विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान सुरदाता. जगामध्ये सगळ्यात मोठा दाता कोण असेल तर देव आहे. आपण थोडं देतो आणि दात्याचा अभिमान मिरवतो. उदाहरण सांगतो, आपल्या हातातून काही सुटत नाही. एक माणसाला मी विचारलं, नाही ते 3 जण माणसं होते, त्यांच्या चर्चा चालू होती. एक म्हणाला, तू देवाला वर्षभरातल्या उत्पन्नातून किती उत्पन्न देतोस, देवासाठी खर्च करतोस? तो म्हणाला, मी एक असं मोठं गोल असं रिंगण मारतो आणि माझ्याकडे जे काही पैसे आहेत ते मी मोठं गोल रिंगण मारून वर फेकतो. जेवढे रिंगणात पडतील तेवढे माझे, बाहेर गेलेले देवाचे. आपला दानशूरपणा, आपला औदार्य किती आहे बघा. दुसरा म्हणतो, मी एवढं मोठं रिंगण मारत नाही, छोटासा गोल मारतो, एवढा एकदम छोटा. एवढा कशाला मारीत बसायचं? आणि पैसे वर फेकतो, मला जेवढी कमाई आहे माझी वर्षभराची, त्या छोट्याशा रिंगणात जेवढे पडतील तेवढे देवाचे, बाहेरले माझे. तिसरा म्हणतो, आपण असं गोल बिल ह्याच्या भानगडीतच पडत नाही. वर फेकायचे पैसे देवाला पाहिजे असतील तर देव वरचे वर घेईल, पडलेले आपले. विठ्ठल असं आपलं औदार्य आहे. पण तुकोबराय म्हणतात, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान सुरदाता. तो दाता आहे. आपण कुणाला देऊन आपल्याला माहितीच नसतं, कारण द्यायचं म्हणलं ना आपल्याला जड जातं. घेण्याची ठाऊकी रे, आपल्याला फक्त घ्यायचं माहीत. देणं जड जातं माणसाला. त्याला अंगभूतच दानाचं हे असायला पाहिजे, त्याच्यामध्ये गुण असायला पाहिजे. म्हणजे रक्तातच दानशूरपणा जसा कर्णाकडे होता. कर्णानं आपले कवच कुंडल सांगून सुद्धा सूर्यानं सांगितलं होतं, इंद्र तुला मागायला येईल कवच कुंडल, देऊ नको. पण याचक आल्यावर याचकाचा भार घेऊ नये एरझार. कर्ण म्हणाला, माझ्याकडे इंद्र जी आरती ब्राह्मणाचं रूप घेऊन मागायला आलाय ना, कवच कुंडल काय, मी सर्वस्व दान करतो. माझ्या रक्तातच दान स्वरूपणा आहे. मग कर्णानं आपले कवच कुंडल दान दिले. दान ह्याला म्हणायचं दानशूरपणा. कर्णाचा नंबर 1 आहे दानशूरपणामध्ये. दुसरा आहे हरिश्चंद्राचा नंबर. हरिश्चंद्रानं स्वप्न पडलं आणि स्वप्नात विश्वामित्राला राज्यदान दिल्याचं स्वप्न. आता आपल्यालाही स्वप्न पडतं ना, काय स्वप्नातलं थोडंच खरं असतं, स्वप्नातलं खरं नसतं ना. पण आपलं हरिश्चंद्र राजा सत्यवादी होते. त्यांनी सांगितलं, स्वप्नच मला जसं पडलं तर मी ते सत्यातच उतरिणार. मी स्वप्नात विश्वामित्राला राज्य एकदा दान दिलं ना, जसं आपण संकल्प सोडतो, कृष्णार्पणमस्तु, एकदा कृष्णाला अर्पण केलं मग ते माझं नाही. लगेच दुसऱ्या दिवशी ताराबाईला सांगितलं, त्यांची पत्नी तारामती आणि रोहिदास मुलगा, हे आपलं आता राज्य राहिलं नाही, आपण हे राज्य विश्वामित्राला देऊन टाकलं. मी कधी दिलं? स्वप्नात दिलं. मग आपल्याला आता राज्यातून जायचंय. दानशूरपणा बघा, जायचंय तर पत्नी बी तेवढीच श्रेष्ठ होती. अहल्या, द्रौपदी, सीता, तारा मंदोदरी तथा पंचेकमना स्मरे नित्य महापातक नाशनम, त्याच्यात तारामतीचं नाव आहे. म्हणजे तारामतीनं लगेच आपल्या पतीच्या मतानं अनुसरोनी लगेच आपल्या पतीला एकदा राज्यदान दिलं. आपल्या बायका म्हणल्या असत्या, स्वप्नात दिलंय मग थोडं आपल्यासाठी तरी ठेवायचं की, एवढं कशाला द्यायचं, किंवा दिलंच कशाला, तिथं काय कोणी साक्षीदार होते का, नाही म्हणून टाका. पण तसं नव्हतं तारामतीचं, पतीची या मता बस. आणि रोहिदास मुलगा सुद्धा सुद्धा नाही, बापा मला माझा तरी हिस्सा काढून ठेवायचा नाहीच. मग विश्वामित्राने परीक्षा घेण्याचं ठरवलं. विश्वामित्र जंगलामध्ये दुपारचं ऊन होतं आणि उन्हामध्ये पानपोळी टाकून बसले. आता एवढी तहान लागली होती की देव जरी प्रसन्न झाला तरी कोणी पाणीच मागेल, एवढी तहान लागली होती. आणि तेवढ्यात पानपोळी दिसल्यावर रोहिदासाला वाटलं थंड पाणी प्यावं. पाणी पिण्यासाठी गेल्यावर हरिश्चंद्राने सांगितलं, थांब रोहिदासा, पाणी पिऊ नकोस. हे राज्य मी कुणाला दान दिले? विश्वामित्राला. तर त्याच्या राज्यातलं फुकटचं पाणी सुद्धा आपल्याला नको, ह्याच्यावर आपला अधिकार नाही. तेवढा ग्लास, म्हणजे जेवढी तहान लागलेली असताना, तहानेनं जीव व्याकुळ झालेला असताना मुलानं ठेवून दिला. बापानं सांगितलं नाही, म्हणजे जीव देह जावो अथवा राहो, पण वडिलाचं वचन पाळायचं. मग विश्वामित्र प्रसन्न झाले. राजा हरिश्चंद्रा, किती दानशूर आहेस आणि किती सत्यवादी आहेस. म्हणून असे राजे ज्या वंशात झाले, रघुवंश, त्या वंशाची वंशावळ जर बघितली तर सगळे दानशूर राजे आहेत. रघुराजा, दिलीप, अज, दशरथ, रामापर्यंत.
त्यांच्या ह्याच्यामध्ये कुळामध्ये म्हणजे इक्ष्वाकू कुळामध्ये जेवढे राजे झाले सगळे दानशूर आणि सगळ्या राजांची कीर्ती आजपर्यंत राहिलेली आहे. तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, सगळ्यांची कीर्ती राहिलेली आहे. सगळं राजानं प्रयत्न करून त्याच्या 4 पिढ्या भगीरथानं पुन्हा गंगा पृथ्वीवर आणली. रघुराजानं कुबेरानं दिलेली संपत्ती लोकांना वाटून टाकली. शमीच्या वृक्षावर सोन्याचा पाऊस पडला होता. दसऱ्याला आपण आपट्याचे सोनं घेतो ना, पानं सोनं म्हणून सगळ्यांना वाटून टाकले. हा दानशूरपणा त्यांच्याकडे होता. एवढे दानशूर राजे ज्या वंशात झाले त्या वंशाचं वर्णन वशिष्ठ सांगतात. कुणाला? जनकाला. आणि जनकाचा पुरोहित शतानंद सांगतो. जनकाचे पुरोहित शतानंद ते सांगतात वशिष्ठाला. मग शतानंदावर वशिष्ठ खुश होऊन दशरथ महाराज खुश होतात. दशरथ महाराजाला सांगतात. दशरथ महाराज काही संपत्ती द्यायला जातात त्यांना, शतानंदाला. तर शतानंद मात्र ती संपत्ती घेत नाही. म्हणजे दानशूरपणा आहे, नम्रता आहे, ही ज्या घराण्यात आहे तो वंश म्हणजे पवित्र, ते कुळ पावन तो देश, असा वंश. त्याच्यामुळं पृथ्वी पुनीत होत असते. वसुंधरा पुण्यवतीचं येण एखादा नाही, सगळी संपूर्ण पृथ्वीच ज्यांच्या येण्यानं पुनीत होते असे दानशूर राजे होते. विठ्ठल विठ्ठल. आपण मात्र दान देत नाहीत. किती कंजूस आहेत आपण. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. एक माणूस एवढा कंजूस होता, घरामध्ये दिवा लावला, रात्रीचा दिवा, आणि त्याला बाहेर गावी जायचं काम पडलं रात्रीच्या. मग बायकोला सांगितलं झोपताना ह्या दिवा विझवून ठेव म्हणजे त्याच्यातलं तेल जळणार नाही. अवधार्य बघा आता आपण. मग बायको म्हणली ठीक आहे, मी विझवते दिवा आणि झोपते. मग अर्ध्या वाटत हा पायी गेला. गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपली बायको थोडी आळशी आहे आणि दिवा जर नाही विझवला तर किती तेल जळेल, त्याची चिंता पडली त्याला. आणि त्या चिंतेमध्ये तो म्हणाला इथून परत गेलेलं परवडतंय पण तेल जळू दिलेलं परवडत नाही. तो त्या अर्ध्या रस्त्यातून परत आला आणि बायकोला विचारलं दार वाजवल्यावर दिवा बंद केला का? ती म्हणली हो दिवा बंद केला. मी अर्ध्या रस्त्यातून आलो. ती म्हणते एवढ्या रात्री अर्ध्या रस्त्यातून आलात? मी तर दिवा बंद केला, यायची आवश्यकता नव्हती. नाही, मला वाटलं तेल जळेल. बायको म्हणले उलट तुम्ही विचार करायला पाहिजे होता. अर्ध्या रस्त्यातून आलात, या तेलापेक्षा जास्त तुमची चप्पल झिजली असेल. चप्पल किती झिजली असेल म्हणजे आता ह्याच्या कंजूस माणसाची अर्धांगिरी म्हणल्यास कशी असेल बघा. ती त्याच्यापेक्षा महाकंजूस. चप्पल झिजली असेल तुमची. तो म्हणाला तू एवढे वर्ष माझ्यासोबत संसार करतेस पण तुला आणखी माहित नाही चप्पल हातात घेऊन आलोय झिजल म्हणून. चप्पल हातात घेतले आणि हातात घेऊन परत आलो. विठ्ठला विठ्ठल. आपण एवढे कंजूस आहेत पण जो विटेवर देव आहे ना तो दानशूर आहे. आणि या जगात त्याच्या एवढा मोठा दाता कोणी नाही. आपण मात्र थोडं दिलं तर आपल्या नावाची पाटी लावावीच वाटते आपल्याला. दान जरी दिलं तरी कीर्ती का होईना राहावी, मी दिलं असं माझं नाव तरी व्हावं. पण तसं नाही. दान हा गुण सांगितलेला आहे ना, दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्त पार्जो. तर देवाकडं जे औदार्य आहे ते विशेष आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्र अपात्र. पै कैवल्य ऐसे पवित्र ते वैर्याही दे. वैर्याला सुद्धा देतो देव, भक्ताला सुद्धा देतो आणि अभक्ताला सुद्धा देतो. त्याच्याकडं भेदभाव नाही. मुक्त हस्तानं देणारा दानशूर दाता कोण असेल तर तो विटेवर उभा असलेला देव आहे. विठ्ठल विठ्ठल. आता बघा आपण ऑक्सिजन घेतो, आपल्याला ही बाब सहज वाटते. आपण ऑक्सिजन घेतो आपल्याला सहज वाटते. पण दवाखान्यात गेल्यास तोच ऑक्सिजन सिलेंडर विकत घ्यावा लागतो, पैसे मोजावे लागतात. पण आपल्याला फुकट देवानं एवढा मोठा ऑक्सिजन दिलाय. आपण कुठं अर्ज केला नव्हता ऑक्सिजन मिळणे बाबत म्हणून, कुणाकडं अर्ज दिला होता का? तरी आपली व्यवस्था देवानं करून ठेवली. मग एवढं मुक्त असताना देणारा कोण आहे? तुम्ही सिलेंडरचे पैसे लावता या ऑक्सिजनच्या,
मग इथं देवानं कधी बिल मागितलं नाही, सूर्यानं कधी तुम्हाला बिल मागितलं नाही. तोची एक दान सुरदाता. एवढं देतो, तुम्ही 4 दाणे पेरले तर त्याचे 400 दाणे करून देवच देतो. पण माणसाकडे कृतज्ञता नाही, देवानं दिलं असं माणसाला वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल. माणसाकडे कृतज्ञता नाही, कितीही द्या माणूस तृप्तच नाही. तृप्त आहे का? अतृप्त आहे माणूस. कितीही द्या, राजाला विचारा, पंतप्रधानाला विचारा, राष्ट्रपतीला विचारा, श्रीमंताला विचारा, रडालेलाच आहे माणूस. मला हे नाही, मला ते नाही, हे दिलं तर ते नाही. म्हणजे पैसेच द्यावेत असं नाही. कोणाला काय मागणी आहे, कोणाची काय मागणी आहे, प्रत्येकाची मागणी वेगळी आहे. कोणी पुत्रासाठी बेजार, कोणी संपत्तीसाठी बेजार, कोणी झालेली संपत्ती ठीकठाक करण्यासाठी बेजार. प्रत्येकाची दशा वेगळी आहे. या संसारात प्रत्येकाचं दुःख, प्रत्येकाची आशा वेगळी आहे. कुणाला कशाच जो देखे सो सुखिया बाबा, दुखिया बाबा सुखया कोई नाही. कबीर महाराज बरोबर आहे. कोणीच दुःखी नाही. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे दुःखी. मग अशा दुःखी जगामध्ये कोणी कुणाकडे जा, तो दुःखीच आहे. एक भिकारी राजाकडे मागायला गेला, राजा देवाला मागू लागला. तो म्हणला मी ज्याच्याकडे मागायला आलो तोही कुणाकडे तरी मागायला, मग मी डायरेक्ट त्यालाच मागतो ना, मधला हे एजंट कशाला. विठ्ठला विठ्ठला. त्याचं कारण आहे आपण संसारी जीव आहेत. मागणे हा आपला स्वधर्मच आहे. मागतोच आपण, पण मागावं तरी देवाशीच मागावं. मागावं देवालाच मागावं. आपण कुणाशी मागणार आहेत? बालक आईलाच मागणार ना, तसं आपण देवाला मागावं. परंतु संत मागण्याची सुद्धा इच्छा करत नाहीत, नको म्हणतात आम्हाला. देव म्हणतो मागण्याची आस पाहे मुखाकडे, पण संत मागत नाहीत. आपण मागतो, आपला स्वभाव आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित आहे, तुकोबर आहे ना म्हणून जाणं, पण आपल्याला वाटतं काहीतरी देवाला मागावं. बरं, देव त्याच्यात काही गैर नाही. मागतो आपण, मागणं मागतो देवाला, पण त्याच्यामध्ये आपल्या मागण्यामध्ये आपल्या हिताची मागणी असावी. बरोबर. मग जो देव आहे तो मुक्त असताना देतो. ज्याला जे पाहिजे ते, जे जया पाहिजे ते आहे रे. त्याच्याकडे तर सगळा माल आहे. तुम्हाला काय पाहिजे? वित्त पाहिजे, मोक्ष पाहिजे, संपत्ती पाहिजे, धनधान्य पाहिजे, पुत्र पाहिजे, काय पाहिजे ते त्याच्याकडं आहे. काय नाही त्याच्याकडं? त्याच्या पावलाला धरून राहिल्यावर त्याच्याकडं सकळ बिढार संपत्तीचे. चित्ती धरी नमी पावले सुकुमार, सकळ बिढार संपत्तीचे. त्याच्याकडं संपत्ती नाही असं काही नाही. सगळ्या संपत्तीचा मालकच देव आहे. समर्थाचे घरी सकळ संपदा, समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुझे कदा पासया. समर्थाचे घरी सर्व संपत्ती आहे. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. त्याचा खजाना भरलेलाच असतो, कधी रिकामा होत नाही. आपला खिसा रिकामा होतो, देवाचा कधीच नाही. तो कायम भरलेला आहे. कारण का? पितामहस्य जगतो, सगळं जग त्याचा आहे. आणि तोही चराचर सृष्टी चालवतो. या चराचर सृष्टीत तो त्याच्या सत्तेनं हे जगत चालतं. त्याच्यामुळं सर्वत्र त्याची सत्ता आहे. भगवंताच्या सत्तेनं हे सर्व चालतं. हे माणसाला मात्र मान्य होत नाही. त्याच्यासाठी तर भक्ती करावी लागते ना. भक्तीमुळं हे विश्वास, प्रेम, श्रद्धा वाढते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, श्रद्धा प्रेमयुक्त अंतकरण असलं तरच हे कळेल.
नाही तर देवाचे आडेवेडे माणसाला कळत नाहीत. त्याच्याकडं सगळ्या कळा देवाच्या अंगात आहेत, त्या कधी कळणार? भक्त झाल्याशिवाय कळत नाही. जसं गुह्य गोष्ट, मालकाची गुह्य गोष्ट फक्त जवळच्याच माणसांना माहीत असते, दुसऱ्यांना नाही. तसं संतांना देवाचे सगळे गुह्य माहीत आहेत. संत म्हणतात देव उदार आहे, देव होऊनी उदार, भक्ता देतो अमरपदे. भक्तांना अमरपद देतो. तोची एक दानशूर दाता चालू आहे आपला. एवढा दानशूर आहे देव की रावणानं देवाला पत्नी मागितली तरी सुद्धा दिली. पार्वतीला दिलं देवानं. पाहोनिया भक्तनाथा स्वयं दे आपुली कांता, देतान पाहे मागे पुढे, उदार त्रैलोक्य थोकडे. एवढा देव उदार आहे. ज्याला जे पाहिजे ते दिलं देवानं. कुणाला मोक्ष पाहिजे तर मोक्ष दिला. पुतनेला सायुज्य मोक्ष दिला, वैरी असून सुद्धा, मारायला आले असून सुद्धा वैऱ्यांना सुद्धा दिलं देवानं मुक्त असताना. तोची एक दानशूर दाता, तो दानशूर आहे. मोक्ष दिला ज्यांना पाहिजे. मुखी नाम हाती मोक्ष घ्या. काय पाहिजे? वित्त पाहिजे. सुदाम देवाला सोन्याची नगरीच देऊन टाकली. तोची एक दानशूर दाता. एवढं कोण दान देईल का? आपण जावयाला एक अंगठी करण्यासाठी आपली परेशानी होते, म्हणजे बेजार असतो. आपण जावई मागतो का काय? आता हे अधिक मासामध्ये ती एक 10वा ग्रह महाग लागतो का काय? पहिले 9 आणि हे 10वा, अशी चिंता असते माणसाला. एवढं कधी द्यावं? देवानं उदार असताना मुष्टीभर पोयासाठी गाव सोनियाचा दिला. तोची एक दानशूर दाता विठ्ठला. आता कुणाला काय दिलं? ध्रुव बाळाला आढळपद दिलं. आढळपद मागितल्या उपमन्याला क्षीराचा सागरच दिला. उपमन्या कारणे कैसी धावसी लवलाही, पाजी प्रेम पाना क्षीरसागर आठाई. देऊन टाकला मुक्त असताना. ज्याला जे पाहिजे ते देव देतो. आपलं पद पाहिजे तरी देतो. तुझा ऐसा कोण उदारांची राशी, आपुलेची देशी पददासा. आपलं पद देऊन टाकलं. ज्याला जे पाहिजे ते देऊन टाकलं. म्हणजे देवाकडं वैरी औदार्य देवाचं स्वतंत्र आहे. कारण यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे देवाचे गुणच आहेत. हे 6ही गुणवर वसती जेते. मग त्या देवाकडं कमी काही नाही. पण आता आपल्याकडे कमी नसलं तरी आपल्याला द्यावं वाटत नाही, पण देव मात्र देतो. भक्तांना तर मुक्त हस्तानं देतो, पण वैऱ्यांना सुद्धा देतो. मग एवढा देव चांगला असेल, एवढी जर देव हरिभक्तीमध्ये ताकद असेल, भक्तिरसामध्ये एवढा आमचं लाभ होत असेल आम्हाला, तर आम्ही का सेवन करू नये? म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही हा रस सेवन करा. विठ्ठला विठ्ठल. मग आता आपण सुद्धा सगळ्यांनी एकदा भगवंताचं नामचिंतन करूया. कारण का? भगवंताचं नामचिंतन सर्वांनी केलं पाहिजे. गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुश्चित्ते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवनी, करा विठ्ठल स्मरण. म्हणून एकदा विठोबा रखुमाईचं भजन करू आपण. विठोबा रखुमाई, तुकोबाराय म्हणतात अशा देवाजवळ जर आपली बुद्धी स्थिर केली, आपली वृत्ती स्थिर केली, तर तुमच्या मनातील सर्व इच्छा देव पूर्ण करेलच. अभंगाचं 3.
ज्याची बुद्धी विठोबाच्या पायाशी स्थिर झाली ना, त्याच्या मनाचे संकल्प भगवंत पूर्णत्वास नेत. तुम्ही म्हणाल असं कसं? तुम्ही स्थिर करून बघा. बुद्धी आणि मन त्याच्या पायावर द्यावं लागतं. ह्या दोनच गोष्टी देवानं मागितल्यात. अर्जुनानं विचारलं, देवा तुला काय पाहिजे आमच्याकडून? देवानं सांगितलं, मयेव मन आधत्स्व मयी बुद्धिम निवेशया निवशिष्यसी मयेव अथ ऊर्ध्वम न संशया. मला दोनच गोष्टी दे, मन आणि बुद्धी. ह्या दोन दिल्यानं मला तुझं वित्त धन संपत्ती काही नको. मन आणि बुद्धी दे, मग राहिलं काय? शरीरातून मन बुद्धी गेल्यावर ह्या शरीरात काहीच राहत नाही. मन दुसऱ्याला दिलं तर हे शरीर फक्त कार्य करतं लौकिकात, पण मन देवाकडे राहत असतं. संसारात उगं शरीर फिरतं लौकिकात, पण ज्याची वृत्ती देवाशी कनेक्शन ज्याचं जोडलेलं आहे ना, तो कायम देवाशीच जोडलेला असतो. फक्त लोकांना दिसायला आज इथं उद्या तिथं दिसतो. तसं संत आपल्याला दिसतात आपल्यासारखे, पण तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात, मी दिसतो तसा नाही बाबांनो, तुम्हाला दिसतो मी पण तसा नाही. माझं कनेक्शन देवाशी जोडलेलं आहे. मी मन आणि बुद्धी त्याला देऊन टाकलेली आहे. मग माझं काय राहिलं? मी माझ्या संकल्पना आता चालत सुद्धा नाही. संकल्पही देवाचेच, आणि माझं मन देवातच विलीन करून टाकलं, मी मिसळून टाकलं. लवण मिळविता जळे, मग काय राहिलं? एकदा मीठ पाण्यात टाकलं विरघळून जातं, पुन्हा मीठ वेगळं पाणी वेगळं नाही. तसं आहे माझं. मी देवात मिसळून गेलो. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोने, किंवा मी तू पण जाऊ दे दुरीने एकची घोंगडी पांघुरवरे. अभेद झालेला असतो त्यांचा. म्हणजे हा अभेद होण्यासाठी त्याला म्हणायचं अद्वैत साधने. आपण द्वैतात वावरतो, पण संत अद्वैतात असतात, देवाशी जोडलेले. मी आणि तू वेगळे नाहीत देवा. त्याला म्हणायचं दोघांचं अद्वैत होणं. मग ह्या अद्वैत भावात भेदबुद्धी रहित संत राहतात. आपल्याला दिसतात वेगळे, पण ते तसे नसतात. संत नव्हती जगा आपल्यासारखे नाही, ते दिसतात आपल्यासारखे. म्हणजे ते मन आणि बुद्धी देवाला देतात. देवानं जे मागितलं भगवद्गीतेत ते त्याला देऊन टाकतात. मग ते सर्व धर्मान परित्यज्य, सगळं सोडून ते मामेकम शरणम व्रज, देवाला शरण. सर्व भावे देवाला शरण. सर्व भावे जे शरण संत जातात. म्हणून जे असे ज्याची बुद्धी देवाच्या पायी स्थिर झाली, त्याच्या मनाचे संकल्प सिद्धीस जातात, पूर्णत्वास जातात. ऋषी तर कल्पवृक्षाखाली बसल्यावर सुद्धा इच्छा तरी का करू असं म्हणतात. एवढं ते मागतच नसतात, फक्कड असतात. महात्मे फक्कड असतात. मी देवाला तरी का मागू? द्यायचं असेल देवाला तर देईल, नसेल द्यायचं तर नाही देईल, अशी वृत्ती असते. द्यायचं असेल तर देईल. यदृच्छा लाभ संतुष्टो, मिळालं त्याच्यात संतुष्ट, नाही दिलं तर नाही. पण देवा तुझ्यावर रुसणारही नाही. वाटलंही कधी मनाला तर अनेकान लगे रुसावे बहुता, आम्ही रसतच नाहीत. आपल्या संचिता वाचवण्या. द्यायचं तर दे, उपाशी ठेव. आज कदाचित उपाशी ठेवण्याचंच प्रारब्धात असेल, ठेव, मला काय. तुला जसं मला ठेवायचंय तसं ठेव. मी एकदा तुझ्यावर भार घातला, असं संतांचं वागणं असतं. ही फार अवघड स्थिती आहे. बोलणं सोपं आहे इथं उभं राहून, पण ही स्थिती फार अवघड आहे. कारण कधी कसा दिवस येईल, कधी दुःख येईल, किती तरी सुद्धा संत डगमगत नाहीत. तसाच दिवस काढतात, पण त्यांची जीभ मागायला सुद्धा उचलत नाही. असे महात्मे असतात. आणि देवावर भार एकदा घातला की ते पुन्हा स्वतःचा विचारच करत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. मनाचे संकल्प पावविल सिद्धी. मार्कंडेयाचा संकल्प असा होता की मला देवानं एकदा तरी मायेचं दर्शन द्यावं, असा मार्कंडेय ऋषीचा संकल्प होता. पण तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावर. प्राप्त काळ घडी यावी लागेल. मग एकदा प्रलय काळ आला. देवाच्या लक्षात होतं, कारण अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापक सकळा ब्रह्मांडाचा, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत मनोगत न सांगता तुम्हा कळो येते अंतर, आणि विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. देवाला माहीत आहे मार्कंडेयाला काय इच्छा केली आहे. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, पण थोडा वेळ वाट बघू दिली. मग प्रलय काळ आला. प्रलय काळामध्ये सर्वत्र पाणी झालं पृथ्वीवर. पाण्यामध्ये वाहत वाहत एक बालक वडाच्या झाडाच्या पानावर झोपून वाहत आलेलं मार्कंडेय ऋषीला दिसलं. मार्कंडेय ऋषी म्हणतात, राजस सुकुमार मदनाचा पुतळा कोण आला एवढा सुंदर? देवासारखा सुंदर कोण आहे? मग मार्कंडेय ऋषींना लक्षात आलं की देवच आहेत.
मग तितक्यामध्ये त्यांच्या लक्षात येण्याच्या अगोदर तर त्या श्वासाबरोबर मार्कंडेय ऋषी त्या बालकाच्या पोटात गेले. म्हणजे ते भगवान श्रीकृष्णच होते. गेल्यावर पोटामध्ये बाहेरल्यासारखी सगळी सृष्टी आणि मायेचं दर्शन मार्कंडेयाला दिलं. जो संकल्प होता, मनाचे संकल्प पावविल सिद्धी, पण जरी राहे बुद्धी याचे पाय. त्याच्या पायावर बुद्धी राहिली तर बरं. जरी तरी मध्ये जर तर बुद्धी सकळ वृत्तीशी अखंडित, सकळ वृत्तीशी, ज्याच्या सकळ वृत्ती देवाशी एकरूप झाल्या त्याला त्याच्या मनाचे संकल्प पावविल सिद्धी, मायेचं दर्शन दिलं. आणि मार्कंडेय ऋषी कृतकृत्य झाले. म्हणतात, देवा माझी इच्छा खूप दिवसापासून होती, मी आता कृतकृत्य झालो. त्या ठिकाणी देवानं दर्शन दिले. म्हणून तर श्लोक आहे ना, करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. मग मात्र दर्शन. म्हणून मनाचे संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी बुद्धी आणि मन त्याच्या पायी ठेवलं पाहिजे. विठ्ठला. अर्जुनाचा विचार झाला होता की सुभद्रेशी लग्न करावं. मनाचा संकल्प होता आणि देवाचंही मनोगत होतं. कारण बलरामाला वाटत होतं दुर्योधनाला देऊन टाकावं बहिणीला, पण देवाच्या मनात होतं की अर्जुनाचा संकल्प आहे, अर्जुनाच्या मनात आहे सुभद्रेशी लग्न करायचं. मग आता मोठ्या भावाच्या विरोधात जायचंय, काय करावं लागेल? मग भगवान श्रीकृष्ण आहेत ते चतुरातु शिरोमणी, त्यांनी सांगितलं, अर्जुना तुला एक काम करावं लागेल, तुला संन्यास घ्यावा लागेल. काय करावं लागेल? संन्यास. देवानच संन्यास घेऊन दिलाय. कशासाठी? सुभद्रेशी लग्न करण्यासाठी. बघा, संन्यास घ्यावा लागेल. अर्जुन म्हणतो, संन्यास हे काय देवा, मला तर लग्न करायचं, तू संन्यास म्हणतोस. खोटा संन्यास, खरा संन्यास नाही, खोटा संन्यासी हो तू आणि बलरामाचं मन जिंकून घे, पुढलं मी सांगतो तुला. मग असं झाल्यावर एके दिवशी खोटा संन्यास घेऊन अर्जुन आला. भगवान श्रीकृष्णाला माहीत बलरामाला काय, या बसा मोठे संन्यासी दिसतात. मग एका दिवशी त्यांचा मर्जी मिळाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की रैवतक पर्वतावर रथ उभा आहे आणि रथामध्ये सुभद्रा आहे. आता तू काय कर, ह्या संन्यास वेशामध्येच सुभद्रेचं हरण कर. तू आज संन्यासी होऊ निजनी चोरीली माझी. आणि मग देवानच सुभद्रा हरण करायला लावलं. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, पण जरी राहे बुद्धी. अर्जुनाची बुद्धी देवापायी होती म्हणून अर्जुनाचा हाही संकल्प पूर्णत्वास गेला. विठ्ठला विठ्ठला. भक्ताचे संकल्प पूर्ण करण्याचं काम देव करतो. संकल्प भक्त करतात आणि पूर्णत्वास देव नेतो. आणि खरं तर आपल्या शक्तीनं संकल्प पूर्णत्वास जात नसतात. आपण करतो ढीग संकल्प, पण पूर्णत्वास नेण्याची आपली ताकद नसते. भगवंताचं साह्य झालं तरच होतंय. मग दुसऱ्यांची इच्छा करण्याची गरज नाही. साह्य तू झालासी काय उने तुपे आणि अनेक भूतापे काय मागो. लोकांची आशा करून नाही, तू साह्य झाला पाहिजेस. तू साह्य झाल्यास काही अवघड नाही. मग मात्र माझे संकल्प सिद्धीच जातात. मग तू देव एकदा आपणच देव होय गुरु देव, मग त्याचं पूर्णत्वास न्यायचं काम त्याच्याकडं, तर यायचं काम आपल्याकडं असतं. मग योगक्षेम मोहाम्यम, देव त्याचा योगक्षेम चालवतो, त्याचे संकल्प पूर्णत्वास नेतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मन आणि बुद्धी देवाच्या पायी स्थिर करायची. एवढं सोपं नाही मन आणि बुद्धी. तू बुद्धी एकी सोपारे करी, बुद्धी देवाला द्यायची आहे. एवढं सोपं नाही, कारण बुद्धीमध्ये एवढे क्षणाला आपल्या तरंग उठतात. बुद्धी अशी आहे की स्थिर होऊ देत नाही. मन तर एवढं चंचल आहे, स्थिर होऊ देत नाही. त्या मनाला आणि त्या बुद्धीला देवाकडे लावायचंय, त्याचे संकल्प सिद्धीच जातात. तुकोबाराय म्हणतात, असा भक्तिरसामध्ये इतका देव उदार आहे, एवढ्या तुमच्या इच्छा पूर्ण करतो. मग तुम्ही हा ब्रह्मरस का सेवन करत नाहीत? काय वाटे या जनाचे थोर बा आश्चर्य. मला आश्चर्य वाटते म्हणले तुकोबाराय, एवढा सोपा असून लोक घेत नाहीत. म्हणून तुम्ही या भक्तिरसाचं पान करा. जसं हनुमंतरायानं ब्रह्मरस सेवन केला आणि हनुमंतरायाच्या मुखामध्ये प्रभू रामचंद्राशिवाय दुसरं नाव आनरस रुचती केवी. सीता मातेनं नवरत्नाचा हार दिला तरी सुद्धा त्यांनी थुकून टाकला,
फेकून दिला. का? याच्यात रामरसाच्या चवीपेक्षा जास्त काही मला वाटत नाही म्हणले. रामरसाची चवी आम्हाला लागलेली आहे, त्याच्यामुळे याच्या पुढे हे त्रैलोक्य आम्हाला तुच्छ वाटतं. तृणवत जगत त्यांना वाटत असतं. कशामुळं? देवच प्रिय वाटल्यावर बाकी सगळ्या देवापुढे बाकी सगळं तुच्छ वाटतं. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय म्हणतात असा हा भक्ती मार्ग आहे, आणि आम्ही या भक्ती मार्गाने चालत आहोत. हा एकदम सोपा आहे, घाबरू नका. सगळ्यात सोपा आहे, सुखकर आहे, आणि सोपा आणि सुखकर असलेला भक्ती मार्ग मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यामुळं हा भक्ती मार्ग जर आता तुम्ही ओलांडाल तर पुन्हा मात्र ही गोडी तुम्हाला मिळणार नाही. मग काळ निघून जाईल. तुका म्हणे क्षण क्षणा जातो काळ, गोडी ते रसाळ अंतरेल. ही गोडी पुन्हा तुम्ही अंतरताल. त्यामुळं तातडीनं हे रसाचं सेवन करा, ब्रह्मरसाचं. आणि मी वैकुंठाहून जे आलोय ना, ते त्याच कारणासाठी आलोय. मला हा निरोप घेऊनच देवानं पाठवलंय की लोकांना जाऊन हा भक्ती मार्गाचा निरोप सांग, भक्ती मार्गाचं ब्रह्मरसाचं सेवन करण्यासाठी सांग. तुका म्हणे माझ्या दाढीले रोमा, 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 दाढीले रोमा, तुका तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. मला वैकुंठातून देवानं हा निरोप घेऊन पाठवले, निरोप देण्यासाठीच पाठवले. या मृत्यूलोकातल्या सगळ्या लोकांना मृत्यूलोकात जाऊन भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठीच मी इथं आलेलो आहे.
तुका म्हणे मज धाडिले निरोपा. देवानं मला पाठवले, मी थोडंच आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. झाडू संताचे मार्ग, आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरले ते शेव. मग आम्ही कशासाठी आलो? लोकांना हे सांगण्यासाठी. हा निरोप देवाचा आहे, आमचा नाही. देव म्हणतो की ह्या ब्रह्मरसाचं सेवन करा आणि भक्ती मार्गाचा प्रसार करा, म्हणून आम्ही भूतलावर आलो. नाही तर येणेविन काय चाडा, आम्हाला काय गरज होती? उपकारासाठी केले हे उपाय, येणेविन काय चाडा आम्हा. नाही तर आम्ही कशाला येऊ? बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. त्याच्यासाठी आम्ही आलोत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. तुका म्हणे मज धाडिले निरोप. आम्ही निरोप घेऊन आलो. देवाचा निरोप असा आहे, तुम्हाला तो सांगतो की या ब्रह्मरसाचं सेवन करा आणि भक्ती मार्गामध्ये राहा. याच्यातला हरिभक्तीतला आनंद तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला दुसरे रस रुचणार नाहीत. मग हा हरिभक्तीतला आनंद तुम्ही का घेत नाहीत? त्या हरिभक्तीचा प्रसार करण्यासाठीच आम्ही आलो. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दिनजना. आपल्यासाठी आले अवतार तुम्हा धरा या कारण, उद्धराया जन जड जीवा. आमच्यासाठी. म्हणून तुका म्हणे मज धाडिले निरोपा. मी त्याच्यासाठी आलो होतो आणि मी हा भक्ती मार्ग लोकांना सांगत आहे. विठ्ठला विठ्ठला. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. मग मी हे निरोप घेऊन आलेलो आहे आणि हा भक्ती मार्ग फार अवघड नाही तुमच्यासाठी, म्हणजे तुम्ही चिंतित होऊ नका, वेळ झालेला आहे. मार्ग हा सोपा सुखरूप, सोपा मार्ग आहे. येथे काही कष्ट न लागती, काहीच कष्ट लागत नाहीत. भक्तिपंथ बहु सोपा, बहुत सोपा आहे, खूप सोपा आहे. मार्ग हा सोपा सुखरूप आणि सुख प्राप्त करून देणारा मार्ग आहे. कोणता? भक्ती मार्ग. तो तुम्ही ह्या भक्ती मार्गाचं अनुसरण करा आणि देवच व्हा. देवची होईन म्हणती ते होती. याच जन्मात देव होण्याची संधी तुम्हाला या भक्ती मार्गात आहे. म्हणून हा भक्ती मार्ग सर्वांनी धरा असा उपदेश करतात. विठ्ठला विठ्ठला. सोपा आहे का अवघड आहे? सोपा आहे पण घेणारा दुर्लभ आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. सोपा आहे पण सर्वत्र दुर्लभ, विरळा जाणे. एखादाच नामधारक असतो, सगळे नाही. सोपा आहे पण शहाणा तो धनी घेतो असे. सोपा आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण शहाणा तो धनी घेतो असे. सगळ्यांना हे घेता येत नाही ना. याच्यातला सोपेपणा संतांनी, अवघडपणा जो होता तो काढून सोपा केला. म्हणजे तुका म्हणे सोपी केली पायवाट, आपल्यासाठी सोपी केली. हा मार्ग मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार चाले ऐसा. मग ह्या वाटा मोडल्या आम्ही, ज्या दुस्तर होत्या. लोकांना सहजासहजी हे साधनं जमत नव्हते, तर मग नाम साधन सोपं दिलं आम्ही. नामा संकीर्तन साधन पे सोपे हे दिलं. हे सोपा मार्ग आहे पण लोक घेत नाही. मग याचं नवल तुकोबारायला वाटतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात की सांगितली सोय करुणा सागरे, पण का हो तुम्हा बरे न वाटे ते. तुम्हाला का हे बरं वाटत नाही याचा प्रश्न मला आहे. म्हणून तुम्ही ह्या भक्ती मार्गात राहा. मला देवाने ह्याच्यासाठी पाठवलंय. मार्ग हा सोपा सुखरूप. सुखरूप आहे. किती सुखरूप आहे? हे वाट गोमटी वैकुंठासी जाता, हे वाट गोमटी वैकुंठासी जाता. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, हे वाट गोमटी. सोपी आहे, गोमटी आहे. हे वाट गोमटी वैकुंठासी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. ही सोपी वाट आहे. तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा.
ही वाट सोपी आहे. आणि ह्या सोप्या वाटेनं, सोप्या मार्गानं तुम्हाला जायला काही कष्ट नसताना तुम्ही का घेत नाहीत? म्हणून ह्या ब्रह्मरसाचं सेवन करा. मार्ग हा सोपा सुखरूप, याच्याहून सोपा मार्ग दुसरा नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून असा सेवितो हा रस, हा रस सेवन करा, पिढा जाईल. अहो रामेश्वर भट्टाच्या अंगाचा 10 होत होता, तर कुणाच्यानंच तो 10 शांत होत नव्हता. शेवटी तुकोबरायने दिलेला नुसता अभंग वाचला तर 10 शांत झाला. मग एवढे या ब्रह्मरसात ताकद असेल, एवढी त्याची शक्ती असेल, तर आपण का सेवन करू? मग संतांनी तर आपल्याला हा सोपा मार्ग दिला आहे, आपली पिढा जाण्यासाठी, आपल्याला वैकुंठ प्राप्ती होण्यासाठी, भगवत प्राप्ती होण्यासाठीचा सोपा मार्ग आहे. मग आपण घेतला पाहिजे. म्हणून आपलेही ताप जातील. आणि म्हणून अशा हरिनामामृताचं सेवन करणं, हरिभक्तीचा आनंद आपण घेणं आणि इतरांना देणं, 2 गोष्टी सांगितल्या तुकोबारायने. एकट्यानं जर घेतला तर तो मला झाला, पण हा आनंद सगळ्यांना वाटायचा आहे, सगळ्यांना वाटायचा. कसं आहे, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. दोन्ही ऐकणारे, सांगणारे, जे कोणी कानावर जरी हरिनाम पडलं, अवचित जरी पडलं, तरी त्याचा उद्धार होतो. म्हणून आपण सेवन करायचं आणि इतरांना वाटायचं. आता प्रत्येक जण आपण सुद्धा सेवन करायचं आणि हा आनंद दुसऱ्यांना सुद्धा वाटायचा. विठ्ठल विठ्ठल. असा आनंद सेवन करण्यामध्ये एखाद्यालाच मिळतो, बरं, सगळ्यांना मिळत नाही. पुण्य असावं लागतं. अर्जुनानं कोणतं पुण्य केलं असेल, त्याला गीतारूपी ब्रह्मरस देवानं प्राशन करायला दिला. ते अर्जुनाचं भाग्य आहे. सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे, की तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. मग आम्हाला अर्जुनाच्या रूपानं मिळालाय. म्हणजे पाहुण्याला रसपोळ्या केल्या आणि अचानक आम्ही आलोच, आम्हालाही मिळाल्या. तसं आहे, अवचित मिळाला आपल्याला. मग मार्ग हा सोपा सुखरूप. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जगाचं ओझ त्या निमित्तानं आपल्याला सुद्धा ते मिळालं, अर्जुनाच्या निमित्तानं. मग आपल्याला नुसतं प्राशन करायचंय. गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. प्राशन करण्यासाठी कंटाळा का? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपला नियोजित वेळ संपलेला आहे आणि यथामती यथावकाश माझ्या अल्पबुद्धीनं सेवा करण्याचा प्रयत्न केला. करविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. म्हणून किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येत माझे जी उरले पाईकपण. या न्यायानं झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, महादेवाच्या चरणी, तुकोबाराय ज्ञानोबारायच्या चरणी समर्पित करतो. आणि आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी भजनी मंडळांना धन्यवाद देतो. सगळ्यांनी उत्कृष्ट साथ दिली. माझ्यासोबत आलेले आमचे हरिभक्त परायण अमोल महाराज गोरे यांनी माझ्यासोबत आले सोबत, आणि मी गाडीवर मागे बसून आलो, म्हणजे ते सारथी झाले. आणि आल्यावरही 2 तास भजन केलं, सुंदर असं गायन केलं. त्याबद्दल अमोल महाराजांचे धन्यवाद. आमचे विठ्ठल महाराज आहेत, विठ्ठल महाराजांनी सुंदर गायन केलं. महाराजांचं काय नाव? तिसरं चरण तुम्ही उत्कृष्ट रित्या गायन केलं. विनेकऱ्यांना धन्यवाद. सगळ्या टाळकऱ्यांना. आमचे माऊली महाराज पांचाळ मला 4-5 वेळा फोन केला, म्हणजे ह्या आठवड्यात, आज 2दा, म्हणजे काळजी घेतात. तर त्यांनाही धन्यवाद. श्रोते मंडळी सगळ्या माता भगिनींना धन्यवाद. उत्कृष्ट पकवाज मृदंगामध्ये ज्यांचा हातखंडा आहे असे आमचे सुरेश महाराज सातपुते यांनी उत्कृष्ट मृदंगाची साथ दिली. सुंदर पकवाज वाजवला, मलाही आनंद वाटला. आमचे फोके महाराज, बरोबर ना, उत्कृष्ट गायन. कालच आमची भेट झाली. कारण का, हे पिवशा परत गोड वाटत, पंढरीरायाचे भक्त भेटत. कीर्तन करणं हे निमित्त असतं. तुमच्या आमच्या हरिभक्ताच्या भेटी होणं हे सुद्धा दुर्लभ आहे. मग ते सुद्धा गोड वाटतं, कारण संत संगतीत काळ जातो आणि हा गेलेला काळ सत्कारणी लागतो. हाच काळ सत्कारणी आहे, दुसरा नाही. मग आमचे बाकीचे दुसरे भजनी मंडळ
गावातील सर्व भजनी मंडळ उत्कृष्ट साथ दिली. सर्वांना धन्यवाद देतो आणि वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर